नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना असायलाच हवं, कारण शो खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गॉड. तर हा आहे क्रिसमस ट्री, जो आमच्या सोसायटीत आमच्या ज्या हाऊसकीपिंग आहेत त्यांनी लावलेला आहे. आणि क्रिसमसचे ऑलमोस्ट 10 ते 12 दिवस प्रत्येक सोसायटीमध्ये ते असं क्रिसमस ट्री लावतात. बाजूला तुम्ही पाहू शकता त्यांनी गिफ्ट्स पण ठेवलेले आहेत, सो तुम्हाला फेस्टिवचा फील येईल. सो हा आहे आमच्या सोसायटीतला स्पेशल क्रिसमस ट्री, ज्याला बघून आम्हाला दरवर्षी प्रचंड आनंद होतो. तर आता आपण चाललेलो आहोत क्रिसमस मार्केटला. आज आपण पहिल्या क्रिसमस मार्केटला चाललेलो आहोत, जे इथला आमचा जो कम्यून आहे, कम्यून म्हणजे थोडक्यात म्युन्सिपाल्टी, त्यांनी अरेंज केलेला आहे. आणि हा 2 दिवसांसाठी होता, 14 आणि 15. काल होता आणि आज आता शेवटचा दिवस आहे. तर बघूयात तिथे काय काय खास आहे. लेट्स गो. पोहोचलेलो आहोत आमच्या कम्यूनमध्ये, ज्याची बिल्डिंग तुम्ही पाहू शकता. त्याची स्थापना झाली आहे 1939 साली. आणि आता आपण इथे बघणार आहोत की काय काय आहे. पहिलंच टॉयजचं शॉप आहे, जिथे खूप सारे टॉयज आहेत आणि गेम्स त्यांनी ठेवलेले आहेत. तुम्ही हवं ते तुम्ही घेऊ शकता. कॅफे हे सगळं मिळणार आहे आणि काय काय मिळत आहे त्याचं पण. तर तुम्ही हे पाहू शकता, त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे. आणि क्रिसमस स्पेशल केक्स, पेस्ट्रीज, केक्स किंवा जे काही ऑप्शन्स असतात ते त्यांनी इथे दिलेलं आहे. एवढ्या भर दुपारी सुद्धा सिटिंग अरेंजमेंट त्यांनी विथ कॅन्डल केलेली आहे. एक गमतीशीर गोष्ट, यांच्या स्टॉलमध्ये पण आता समोसे पण यायला लागलेत. सो नाव समोसा इज इंटरनॅशनल, बिईंग इंटरनॅशनल. हा एक दुसरा स्टॉल आहे. जसं मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं, हिटिंग अरेंजमेंट. बऱ्याच स्टॉल्समध्ये तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पण दिसेल, जिथे तुम्ही बसू शकता. तर हे आहेत स्नोमॅन. हा पण अतिशय सुंदर स्टॉल आहे. पाहू शकता, असं वाटतंय की फ्रीजमध्ये जसं बर्फ साचतो तसं. फील्स लाईक अ स्नो इज हिअर गाईज. This is all about the stall. तर इथे एक गेममध्ये पार्टिसिपेट केलं आहे मणितनी, आणि ते डक त्याला त्या फिरत्या पाण्यातनं काढायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्ही टेस्ट करू शकता तुम्हाला हवं ते. ॲक्च्युली हे कशासाठी आहे मला नाही माहीत. बहुतेक चॉकलेट्स, चेरीज किंवा जे काही आहेत त्याचं तुम्ही ते टेस्ट करू शकता. सो नाव आम्ही आता एक पिझ्झा आणि तिरामिसू हे इथले फेमस गोष्टी आहेत. तर आता आम्ही एक फ्री स्टॉलकडे आलेलो आहोत, जो फार एक्साइटेड आहे, ज्यामध्ये तुम्ही इथे बसून फ्री फोटो काढू शकता. आणि सगळं तुम्हाला तुमचंच करायचं आहे. समोर स्क्रीन आहे, त्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केलं का मग तुम्ही 3 डिफरंट पोजेस तुम्हाला द्यायचे आहे. तो त्याप्रमाणे तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईल. आणि मग तुम्हाला इथे एक मशीन आहे, त्यामधनं इट्स लाईक अ प्रिंटर, आणि मग तुम्हाला ते फोटो इथनं मिळतील. तुम्ही पाहू शकता बऱ्याच लोकांनी इथे फोटो काढलेले आहेत आणि आम्ही सुद्धा ते काढलेले आहेत. आणि कचऱ्यांची अरेंजमेंट पण इथे व्यवस्थित आहे. तुम्हाला सगळीकडे स्वच्छता दिसेल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. इतक्या थंडीत गरम गरम गोष्टी खाण्याची मजाच काही और आहे. आणि सगळ्यात गमतीशीर गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. हा कुठला तरी पदार्थ आहे, आय थिंक याला म्हणतात एम्पांडाज, आय थिंक, आय एम नॉट. तर या सगळ्या गोष्टी इथे आहेत. लोकांची खवयांची लाईन लागली आहे, तुम्ही पाहू शकता.
हे वेगवेगळे स्टॉल्स तुम्हाला इथे दिसतील. तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी इथे डेकोरेशन केलेलं आहे. तर इथे तुम्हाला फ्रेंच फ्राईज आणि सॉफ्ट ड्रिंक्स मिळते. सॉरी. तर यू कॅन सी इट. सगळ्या याच्यावर क्रिसमसचं डेकोरेशन आणि खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे एक नवीन काहीतरी मी पाहिलं. शंख शिंपल्यामधनं ती काहीतरी काढते आहे. आय डोंट नो व्हॉट इट इज, बट काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे म्हणतात. दिस इज द नेम ऑफ दॅट डिश. आता आपण एंटर केलेलं आहे कम्युनच्या बिल्डिंगमध्ये, कारण बाहेर थंडी आहे त्यामुळे काही स्टॉल बाहेर आहेत आणि बाकीचे आतमध्ये आहेत. तर ह्या 2 फ्लोअरवर त्यांनी सोय केलेली आहे आणि इथल्या लोकल आर्टिस्टना त्यांच्या हँडमेड क्राफ्टसाठी वाव मिळावा त्यासाठीचं हे एक्झिबिशन टाईप आहे. इट्स नॉट लाईक अ शॉप. इथे ते स्वतःच आपल्यासमोर गोष्टी बनवतात जे कुठले आर्टिस्ट आहेत आणि ते आपल्याला देतात. फॉर एक्झाम्पल इथे रेझिन आर्टचं पण एक वर्कशॉप आहे जे मी पाहिलं. तर तिथे ते स्वतः ज्वेलरी बनवतात आणि मग ते तुम्ही तिथनं विकत घेऊ शकता. सो इट्स ऑल अबाउट दिस इव्हेंट. आणि हे जे मध्ये तुम्ही पाहता आहेत तिथे एक कॉन्सर्ट होतो. 3 वाजता कॉन्सर्ट असतो. सो कॉन्सर्ट तुम्ही एन्जॉय करू शकता. उलनचे कपडे, या सगळ्या हँडमेड गोष्टी आहेत. सगळं त्यांनी हाताने बनवलेलं आहे. आणि बऱ्याच स्टॉल्सवर मी पाहिलं की असे बरेच वयस्कर लोक आहेत. त्यांनी त्यांची मेहनत पूर्ण पणाला लावली आहे. तुम्ही पाहू शकता इयरिंग्स आहे. हे इवन इट्स रिअली नाईस वन. खूप छान छान वर्क आहे आणि लाइटिंगमुळे त्याला अजून एक वेगळाच इफेक्ट. हे जे आर्टिस्ट आहेत त्यांचे कार्ड्स पण ते इथे देतात. जर तुम्हाला भविष्यात काही हवं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सो हे वेगवेगळे क्रिसमस ट्री आहेत. So you can contact them. They have given their card too. त्यांनी त्या स्वतः बनवायला ठेवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता हे सगळं त्यांनी बनवलेलं आहे. हे जे सॅम्पल पीस आहे त्याची किंमत आहे 8 युरो. इट्स व्हेरी प्रिटी वन. यू कॅन सी सांता क्लॉसची काठी पण तुम्ही पाहू शकता. सॉरी, छत्री काठी काय जे असेल ते. इट्स व्हेरी नाईस वन. आणि पूर्ण स्टॉलवर सुद्धा ते सगळे एंगेज राहतात. असं नाही आहे की स्टॉल्स लावलं आणि बसले. साईड बाय साईड त्यांचं काम चालूच असतं. So you can see them. हा जो स्टॉल आहे इथे तुम्हाला पर्सेस वगैरे मिळतील. एकदम छोट्या छोट्या टायनी पर्सेस आहेत. आणि हा स्टॉल श्रीलंकेचा आहे. सो हे आहे बुकचं शॉप. लिव्हरे म्हणजे बुक. सो इट्स अबाउट बुक कवर जे कापडांपासून बनलेले आहेत. टाकाऊतनं टिकाऊ कसं करायचं याचं उत्तम उदाहरण या सगळ्या स्टॉलवर पाहायला मिळतं.
हे सगळे अँटिक स्टोन्स आहेत आणि त्याच्यापासून बनवलेल्या ज्वेलरीज पण आहेत. ब्रासलेट, इयरिंग्स तुम्ही पहा. आणि या सुंदर सुंदर कॅन्डलला स्वतः त्यांनी कलर केला आहे. तर यू कॅन सी इट्स अ हँडमेड. हे ग्रीटिंग्स पण तुम्ही पाहू शकता. ते पण इथे विकायला आहेत, ते पण तुम्ही घेऊ शकता. हे सगळं लाकडांपासून बनवलेलं आहे. पाहू शकता. मेरी ख्रिसमस, आय थिंक येशू ख्रिस्तांचा जन्म दाखवलाय. हा झोपडीत आहेत आणि त्यामध्ये हे टिश्यू पेपर साठीचं होल्डर आहे. हे एक प्रकारचं कुठलं तरी वर्क आहे आणि ते बहुतेक त्याचे साचे आहेत आणि त्या साचाने ते बनवून त्या छोट्या छोट्या मूर्तीसारखं काहीतरी बनवतात आणि मग ते विकतात. त्याच्या सुया पण त्याबरोबरच दिलेल्या आहे. हा आहे खाण्याचा काउंटर जिथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील. यम्मी डिलिशियस केक्स, वॅफल्स, डोनट्स हे सगळं आहे. मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी मस्त डेकोरेशन पण केलेलं आहे. आणि कॉफी तर प्रत्येक ठिकाणी असतेच. ते हे मधाचे प्रकार पण तुम्ही पाहू शकता. कॅन सी दिस ब्युटिफुल वर्क. काचेच्या तुकड्यांपासून पण कलरिंगने एवढं छान छान होऊ शकतं. रिअली नाईस. हे पायाचा शेप वाकडा तिकडा आहे पण किती छान दिसतं. तुम्ही पाहू शकता ही एक प्रकारची पिन आहे. लाईक अ पिन. तुम्ही डेकोरेशनसाठी पण हे वापरू शकता. हे पीसेस लाईक अ क्रिसमस ट्री आणि मग त्याच्यावर बॉलच्या सोबत तुम्ही हे हँग करू शकता. इट्स इन €4. आणि हे जे आहे ते व्हाईटमध्ये आहे. मग तुम्ही त्याला हवं तसं कलरिंग करू शकता. तो हे ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. Really nice. सो हे आहेत लकी ट्रीज. तुम्ही पाहू शकता आणि अतिशय सुंदर सुंदर त्यांनी स्वतःने हे केलेलं आहे या मुलीने. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या ब्लॉग. धन्यवाद. जय महाराष्ट्र.